मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झालेत। 25 तासांनंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन आता थांबवण्यात आलंय। आज दिवसभर नदीपात्रात कोणतीच व्यक्ती आढळलेली नाहीये। आपण पाहतोय काल मोठी दुर्घटना घडली होती। 3 मृतदेहांची ओळख आता पटलेली आहे। मृतांमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे। तर मृतांच्या नातेवाईकांना सध्या 5 लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आलेली आहे। दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यात आता काढण्यात आलेला आहे। त्याचीच दृश्य आपण सध्या पाहतोय। अतिशय भयावह अशी परिस्थिती काल होती। या ठिकाणाहून लोकांना वाचवताना एनडीआरएफच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली। मोठा आव्हानात्मक जिगरीचं काम खरं तर या सगळ्या बचाव कार्याचं होतं। अधिकची माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, सध्याचे काय अपडेट्स आहेत? मोहिनी, गेल्या 25 तासापासून सुरू असलेलं हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांच्या उपस्थितीमध्ये थांबवण्यात आलेलं आहे। गेल्या 25 तासापासून कुंडमळ्याच्या ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आणि अपघाताच्या 200 ते 300 मीटर खाली या ठिकाणी सर्च मोहीम जी आहे ती या ठिकाणी 11 वाजता सकाळी पुन्हा एकदा सुरू केली होती। त्यामध्ये ड्रोन असेल किंवा स्पीड बोटी असतील, त्यानुसार त्या या दोन्हीकडून जी आहे ती या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं। मात्र कुठल्याही पद्धतीची तक्रार या ठिकाणी कुठल्याही पर्यटकांच्या नातेवाईकांनी केली नव्हती। त्यामुळे ही फक्त खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार असतील किंवा मावळचे प्रांत असतील यांच्याकडून ही खबरदारीची सर्च जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं। अखेर ते 25 तासानंतर हे सर्च ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारच्या नागरिकांची असेल किंवा पर्यटकांची यामध्ये तक्रार नसल्यामुळे हे सर्च ऑपरेशन जे आहे ते अखेर 25 तासानंतर थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोहिनी, नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तब्बल 25 तासांनंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन आता थांबवण्यात आलेलं आहे। दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढण्यात आलेला आहे।